गावाकडची मुलगी एक व्हिडिओ काढणं म्हणजे सगळ्यात कठीण काम तर हेच असतं. तर तुम्हाला गावाकडच्या लोकांची थोडी बहुत रियालिटी सांगते. गावात राहून व्हिडिओ काढणं सोपं नाहीये जेवढं तुम्हाला वाटतं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात? आय विश सगळे स्वस्त आणि मस्त असणार. तर तुम्हाला आमच्या गावातली रियालिटी सांगते. म्हणजे गावात राहून व्हिडिओ काढणं सोपं नाहीये जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं. जस्ट आता मी एक रील काढायला रोडवर गेले होते. सांगतानाच हसू आले. तिकडून आमची आजी शिवा देत होती, तिकडून सगळे बघत होते. आणि महागारी तर काय काय म्हणतायत काय माहिती. खूप म्हणजे महागारी चाड्या चुगल्या करत असतील. कट करून ठेवले, शिवायचं सगळं बाजूला ठेवून मी गेलते आता थोडं रील शूट करायला. जस्ट एक रील शूट करायची होती. तर काल मी एक युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आणि त्याची स्टोरी इंस्टावर लावले. तर खूप जणांनी मला डीएम केले की आम्ही तर 2-3 महिन्यामध्ये 2 चॅनल मॉनिटाईज करू शकतो. तर जे युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हे सोपी गोष्ट आहे, पण आमच्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे. ज्यांना लाईक व्ह्यू येतात त्याला काय वाटत नाही, असं सोपं वाटतं की आम्ही 10 चॅनल पण मॉनिटाईज करू शकतो. पण जे छोटे क्रिएटर असते त्यांच्यासाठी हे खूप अवघड गोष्ट असते. ते कशी, आणि ते पण गावात राहून व्हिडिओ काढणं, ते तर अनेक खूप अवघड गोष्ट असते. म्हणजे खूप कठीण असतं. गावाकडची मुलगी एक व्हिडिओ काढणं म्हणजे सगळ्यात कठीण काम तर हेच असतं. तर तुम्हाला गावाकडच्या लोकांची थोडी बहुत रियालिटी सांगते. गावात राहून व्हिडिओ काढणं सोपं नाहीये जेवढं तुम्हाला वाटतंय. जर तुम्ही बॉईस असाल तर तुम्ही 10 चॅनल का 20 चॅनल पण मॉनिटाईज करू शकता. कारण बॉईसला कुणीच काय म्हणत नाही. व्हिडिओ काढा, काही केलं तर कुणी ताना मारत नाही, कुणीच काय म्हणत नाही. पण गर्ल्स जे मुली असतात त्यांना खूप जण बोलणार असतात, खूप जण ताने मारणार असतात, खूप जण टोमणे मारणार असतात. हे सगळं आम्ही फेस करून व्हिडिओ काढतो. म्हणजे तुम्ही समजू शकता की आम्ही किती प्रॉब्लेमला फेस करून व्हिडिओ काढतो. म्हणायला सोपं वाटतं, पण जे करतात ना त्यांना बरोबर समजतं की किती स्ट्रगल करावं लागतं एक व्हिडिओ शूट करण्यासाठी. जर मी मुलगा असते तर मी पण तसं कुणाला पण कमेंट केली असते आणि मी पण एक नाही 2-2, 4-4 युट्यूब चॅनल मॉनिटाईज केले असते. मी एक मुलगी आहे, कारण गावाकडची मुलगी व्हिडिओ काढते म्हणजे हेच खूप मोठी गोष्ट असते. आणि त्यावरून कुणी बघताना व्हिडिओ काढतात तेव्हा तर खूप म्हणजे असे थोबाड करून उभा राहतात, जसं काय त्यांना कुणी जाऊन काट्यानं बडवले असे तोंड करतात जेव्हा व्हिडिओ काढताना बघतात तेव्हा. आताच मी एक रील शूट करायला गेलो रोडवर, तर खूप जण बघून म्हणजे असे शाक होत होते, हैराण होऊन बघत होते. आणि काय काय गोष्टी बोलत पण होते, थोडं बहुत ऐकू येत होतं, पण मी सगळ्या गोष्टी इग्नोर करून व्हिडिओ काढले. आणि मी त्याच्यात एक गोष्ट बोलले होते ब्लॉग मध्ये की 2-3 वर्षापासून मी युट्यूब चॅनलवर मेहनत करत आहे, स्ट्रगल करत आहे, पण मी कंटिन्यू केले नाही. सालामध्ये एक ब्लॉग अपलोड करायचं, मग स्टॉप करायचं. कारण माझ्यापाशी चांगला क्वालिटीचा फोन नव्हता. आणि जे फोन होता त्यात स्टोरेज खूप भरायचं, कोणता ऍप पण चांगला मी डाउनलोड करू शकलो नाही त्याच्यात. म्हणून कंटिन्यू ब्लॉग अपलोड केले नाही. त्यामुळे पण थोडं स्टॉप झालं. युट्यूब चॅनलवर कंटिन्यू मी मेहनत केली नाही, स्ट्रगल केली नाही, म्हणून कुठं तर माझी मेहनत थोडी कमी पडली. थोडी बहुत कमी पडली युट्यूब चॅनलला, म्हणून माझं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं नाही. आणि इथून पण थोडी बहुत रोज व्हिडिओलाच टाइम दिल्यानंतर माझ्या कामाचं नुकसान होतं. मला डेली घरचे पण कामं करावं लागतात. आमचे मेन इम्पॉर्टंट काम असतं मुलींचं, धुणं, भांडे, स्वयंपाक. मग हे सगळं झाल्यानंतर, सगळे कामं सारल्यानंतर माझं इम्पॉर्टंट काम असतं हे शिवायचं. हे सगळं बाजूला ठेवून मी नुसता व्हिडिओच काढत बसलं की ह्या कामाचं नुकसान होतं माझ्या. ब्लाऊज वगैरे शिवायचं ते सगळं करून मी थोडा बहुत टाइम काढून युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करते. ते पण मिनी ब्लॉग अपलोड करायला डोकं दिमाग खराब होतं. लॉंग ब्लॉग काढायला तर मग आणि पुरा दिमागाची खिचडी बनून जाते. जेवढंच वाटतं ना युट्यूबवर काम करणं सोपं आहे, आम्ही युट्यूबवर युट्यूब चॅनल 2-3 महिन्यात मॉनिटाईज करतो, हे जितकं म्हणणं सोपं आहे ना तेवढंच आम्हाला मुलींसाठी अवघड आहे. तुमच्या मुलांसाठी अवघड गोष्ट नाहीये, मी हे गोष्ट मान्य करते. पण आमच्यासाठी खूप खूप अवघड गोष्ट आहे. आमच्यासाठी एकदम अग्निपरीक्षा द्यावं असं अग्निपरीक्षा दिल्यासारखं काम आहे युट्यूबवर व्हिडिओ काढणं. कारण आम्हाला कसं असतं की मला घरची पण परवानगी तेवढी नसते व्हिडिओ काढाय. सगळ्यांच्या ताने खावा लागतात, काही गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यानंतर आम्ही इथं व्हिडिओ काढते. तर मी त्यांना एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहे की कुणाला पण गोष्टीनं बोलून डिमोटिवेट करू नका. जस्ट मोटिवेट करायचे प्रयत्न करा. जर तुम्ही मोठे क्रिएटर असेल तर छोट्या क्रिएटरला, कारण प्रत्येक क्रिएटरला मेहनत लागते पुढे जायला. स्ट्रगल केल्याशिवाय कुणीच पुढे जात नाही. प्रत्येक कामामध्ये मेहनत लागते. कुणाकुणाचे खूप असे प्रॉब्लेम असतात की त्यांना फेस करून व्हिडिओ काढावे लागतात. काही जणाला घरची परवानगी असते, फ्रीडम असते, म्हणून ते जल्दी सक्सेसफुल होतात. काही जणाला सपोर्ट नसतो म्हणून ते सक्सेसफुल होऊ शकत नाही जल्दी.
ते पण असतं. जर मला पण फॅमिली सपोर्ट असती तर मी पण तेव्हाच युट्यूबवर झेंडे गाडले असते. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 10-12 झेंडे गाडले असते. पण मला कुणाचा सपोर्ट नाहीये म्हणून मी थोडं हळूहळू सक्सेसच्या पायऱ्या चढत आहे. आणि एक दुसरी गोष्ट, तर मला कुणाचा सपोर्ट नाहीये. एकटीलाच व्हिडिओ शूट करावा लागतो, एडिट करावा लागतो, पोस्ट करावा लागतो आणि थंबनेल सगळं काही मलाच बघावं लागतं. जर कुणाचा सपोर्ट जरी असता व्हिडिओ एडिट करायला, शूट करायला, तरी पण तो व्यक्ती जल्दी सक्सेस होतो, हे पण असतं. कुण्याही क्रिएटर मध्ये सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला कुणाचा सपोर्ट नसेल तर माझ्यासारखं कधी पेट्रोल सरल्यासारखं गाडी चालते ते, म्हणजे थांबू 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 माझ्यासारखे झटके मारत म्हणजे हळूहळू सक्सेसच्या पायऱ्या चढत असतो. तर मोठ्या क्रिएटरला एकच समजावण्याचा प्रयत्न करते की कुणाला पण गोष्टी बोलून डिमोटिवेट करत जाऊ नका. होईल तितकं सपोर्ट करा. जसे पर्सनल प्रॉब्लेम्स बी काही असतात त्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ काढू शकत नाही, डेली व्हिडिओ अपलोड करू शकत नाही, म्हणून हळूहळू सक्सेसच्या पायऱ्या चढतात. जर तुम्ही असे माझ्यासारखे क्रिएटर असाल तर मानू नका, डेली प्रयत्न करत राहा आणि व्हिडिओ काढत राहा. एक दिवस आपल्याला पण कवा ना कवा 10 सालात कवा तर सक्सेस भेटेल. सालात कवा, अरे कहना क्या चाहते हो, म्हणजे आपल्याला पण कवा ना कवा 2 वर्षात नाही, 3 वर्षात नाही, 4 वर्षात, 5 वर्षात किंवा 10 वर्षानंतर तर सक्सेस मिळेल, म्हणजे मिळेल, नक्की मिळेल. जर आपण थोडा होईना प्रयत्न करत व्हिडिओ काढत राहिलं तर एक दिवस नक्की मिळेल. एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. आणि तुमच्यासाठी असेच मी इंटरेस्टिंग किंवा गावाकडचे ब्लॉग्स घेऊन येत राहील. त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक ब्लॉगचा किंवा प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही माझे व्हिडिओ इझिली बघू शकता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजच्याला एवढंच. टाटा बाय. सी